सर्वांना नमस्कार. प्रेमासाठी काही पण या कथेचे आधीचे 29 एपिसोड आपण आधीच आपल्या यूट्यूब चॅनलवर अपलोड केलेले आहेत, तर कृपया ते सर्वांनी आधी पाहावेत आणि अशाच कथा पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला भेट द्या. मागील भागात आदित्य मेघनाच्या घरात गेला. अंबिका देवी मागे होती आणि मेघनानं त्याला पाहिलं. त्याला असं अचानक समोर पाहून तिला तर काहीच कळेना. ती सगळं विसरून गेली आणि पळतच जाऊन तिनं त्याला मिठी मारली आणि खूप खूप रडायला लागली. आणि आदित्यनं मात्र तिला हात लावला नाही. त्याला त्याच्या मर्यादा आता कळाल्या होत्या. आता मेघना रडत होती. तिचं इतके दिवसाचं भरून आलेलं मन आज मोकळं करत होती आणि तो तिला रडू देत होता. आणि गळणाऱ्या प्रत्येक अश्रूसोबत तिचं मन हलकं होत होतं. तिला खरंच खूप खूप गरज होती त्याची, पण ती काही बोलत नव्हती. कशी बोलणार? कारण आता त्याच्यावर अमृताचा अधिकार होता. तिला माहीत नव्हतं की त्यांचा डिवोर्स झालाय. गोष्टी खूप बदलल्या आहेत. त्याचा आणि अमृताचा मैत्री सोडली तर आता सध्या दुसरं कोणतंच नातं नाहीये. या 1.5 महिन्यात मेघनानं कोणाशीच कॉन्टॅक्ट केला नव्हता, ना अमृता ना आदित्य. आणि म्हणूनच ती या सगळ्यापासून अनभिघ्न होती. तिला तर विश्वासच बसत नव्हता की आदित्य चक्क तिच्यासाठी तिला भेटायला इतक्या लांब येईल. आदित्य मात्र तसाच खांबासारखा उभा होता, खिशात हात घालून. ती त्याला बिलगून बिलगून रडत होती, पण आता त्याला तिची केवळ दया येत होती. कारण आता तीही कोणाची तरी होणार असं त्याला वाटलं. कारण तिचं लग्न मोडलं आहे हे तिनं त्याला सांगितलंच नव्हतं. आणि आता सांगूनही काही उपयोग नव्हता. तिच्यासाठी आदित्य आणि अमृता आता खूप पुढे गेले असतील. त्यांचं एक छान कुटुंब तयार झाले याच गैरसमजात ती होती. आणि आता आदित्यच्या डोळ्यात सुद्धा अश्रू उभा राहिले तिची अवस्था बघून. आणि इतक्यात अंबिका देवी घरात आली. त्या दोघांना असं पाहून ती थोडी संकोचली, पण तिनं मेघनाला समजून घेतलं. आदित्य आणि तिचं नातं काय होतं, तो तिच्यासाठी आणि ती त्याच्यासाठी काय होते हे तिला माहीत आहे. आणि तिला आता आधाराची गरज होती. तोच आधार ती आदित्यमध्ये शोधत होती. आता थोड्या वेळाने आदित्य म्हणाला, मेघना अगं सावर स्वतःला, नको रडू. बाबांना काही होणार नाही, ते बरे होतील लवकरच आधीसारखे. ती तशीच त्याच्या हाताला विळखा घातलेल्या अवस्थेत म्हणाली. आदित्य खूप खूप थँक्यू की तू इथे आलास मला भेटायला. मला खूप दिलासा मिळाला रे. खूप एकटं एकटं वाटत होतं. आणि त्यानं दरवाजाकडे पाहिलं तर आई समोर होती आणि तो थोडा संकोचला. मेघनानं त्याला मिठी मारली आहे म्हणून. पण अंबिका देवीनं त्याला डोळ्यांनीच खुणावलं की यावेळी तिला तुझ्या आधाराची गरज आहे. आणि आदित्य म्हणाला, मेघना आईसुद्धा आली आहे. आणि हे ऐकून ती त्याच्यापासून दूर झाली आणि ओशाळली. स्वतःला सावरत म्हणाली, काय आईसुद्धा आली आहे? आणि असं म्हणून तिनं दरवाजाकडे पाहिलं. थोडीशी ओशाळल्यागत करून म्हणाली, आई या ना. सॉरी, मला माफ करा, माझं लक्ष नाही गेलं तुमच्याकडे. असं म्हणून तिने तिचे अश्रू पुसले आणि दोघांनाही बसायला सांगितलं. ती पाणी आणायला गेली. याही परिस्थितीत ती त्यांना आपुलकीने चहा पाणी विचारत होती. आणि अंबिका देवीनं तिला अडवत म्हणाली, मेघना बाळा इकडे ये माझ्याजवळ. ती आदित्यकडे पाहून आईच्या जवळ जाऊन खाली मान घालून बसली आणि त्यांनी तिला मिठीत घेतली आणि खूप प्रेमानं तिच्या डोक्यावरून हात फिरवला. तितक्याच प्रेमानं जितक्या प्रेमानं ती अमृताच्या डोक्यावर हात फिरवायची. आणि आई म्हणाली, मेघना बाळा तू एकटी नाहीस, कळलं का? मी आहे तुझ्यासोबत. आणि मेघना त्यांच्या मिठीत शिरून खूप खूप रडत होती. आता अंबिका देवीच्या डोळ्यातून सुद्धा अश्रू गळत होते. आदित्य आता शांत बसला होता. तो त्या दोघींचं प्रेम बघत होता. खरंच या दोघींचं पूर्वजन्मीचं काहीतरी नातं असावं आणि त्या जन्मात अपूर्ण राहिलेलं प्रेम त्या दोघी आता पूर्ण करत होत्या. खरंच असं असतं का? जर तसं असेल तर मग माझं आणि मेघनाचं या जन्मी अपूर्ण राहिलेलं प्रेम आम्ही पुढच्या जन्मी पूर्ण करू शकतो का? असा एक चमत्कारिक प्रश्न आदित्यच्या मनात उभा राहिला. कारण आता या जन्मात ती दुसऱ्या कोणाची तरी होणार होती. आणि तो मनातच म्हणाला, या जन्मी सोडतो मी तुला मेघना, पण पुढची सगळी जन्म तू फक्त माझीच असशील.
त्याला आता पूर्वीसारखी तिची ओढ वाटत होती. पण आता आई आणि तिचं बॉन्डिंग बघून आदित्य मनात म्हणाला, आईला कसं जमतं सगळ्यांवर एवढं प्रेम करायला? बहुतेक ती आई आहे ना, म्हणून ती सगळ्यांवर समान प्रेम करते. या दोघींचं इतकं घट्ट नातं कधी झालं काय माहीत, जे आई तिच्यासाठी इतक्या लांब आली. आता थोड्या वेळाने मेघना सावरली. तिला दिलासा मिळाला होता अंबिका देवीच्या बोलण्याने. मेघनाचे बाबा हॉस्पिटलमध्ये असल्यापासून एकही नातेवाईक फिरकला नाही. फोनवर फक्त जुजबी चौकशी केली त्यांनी. नातेवाईकांना वाटायचं की मेघना आणि तिची आई आता आपल्याला पैसे मागतील, सगळ्यांसमोर हात पसरतील आणि म्हणून सगळे अंतर ठेवून वागत होते. मेघना इतके दिवस एकांतात रडायची आणि स्वतःचे अश्रू पुसायची. बहीण भाऊ रडायचे, त्यांना ती सावरायची. त्यांच्या देखत रडत नव्हती अजिबात, कारण ती रडली की ते दोघी सुद्धा रडायचे. आदित्य आणि त्याच्या आईने हे पाहिलेच होते. आता मेघना शांत झाली आणि तिला थोडं बरं वाटलं. आणि मग आदित्य म्हणाला, अगं मेघना, डॉक्टर काय म्हणालेत? तशी ती म्हणाली, बाबा सध्या व्हेंटिलेटरवर आहेत. त्यांचा अटॅक खूप मोठा होता, त्यामुळे त्यांच्या मेंदूतील एक नस ब्रेक झाली आणि तिथे ब्लड क्लॉट जमा झाले, त्यामुळे ते कोमात गेले. आणि डॉक्टर म्हणतात की त्यांची वाचण्याचे चान्सेस खूप कमी आहेत. आणि असं म्हणून ती पुन्हा रडायला लागली. आता हे ऐकून आदित्य आणि अंबिकादेवी शॉक झाले, पण त्यांनी तिला धीर दिला. बाळ, काळजी करू नको, मी डॉक्टरांशी बोलून घेते, त्यांना चांगली ट्रीटमेंट द्यायला सांगते, अंबिकादेवी म्हणाली. आणि मेघनाला थोडंसं बरं वाटलं अंबिकादेवीचं ऐकून. आदित्य म्हणाला, मेघना, तुझ्या बहीण भावाच्या शिक्षणात मी खंड पडू देणार नाही अजिबात. आणि अंबिकादेवी म्हणाली, आदित्य, तू योग्य निर्णय घेतलास बाळा. पण आदित्यला थोडा डाऊट आला की हिचा होणारा नवरा त्यानं का मदत केली नाही हिला. आता सगळी जबाबदारी घेऊन हिच्या होणाऱ्या नवऱ्याने ही सगळी सोय करायला हवी होती, हॉस्टेलची चौकशी करायला हवी होती. पण मेघना तर माझी मदत घेत होती. याचं आदित्यला नवल वाटलं होतं, पण त्यानं काही विचारलं नाही. आणि मेघना मुद्दामून आदित्यसमोर म्हणाली, आई, मला आता लग्न करायचं नाही, मला माझी जबाबदारी पार पाडायची आहेत. आणि हे ऐकून अंबिकादेवी म्हणाली, अगं, तुझं लग्नाचं वय झालं आहे, तू लग्न करूनही तुझ्या जबाबदाऱ्या पाडू शकतेस बाळा, आणि मी आहे ना तुझ्यासोबत. आता अंबिकादेवी हे सगळं आदित्य देखत मुद्दाम बोलत होती, कोणताही आडपडदा न ठेवता, कारण दोघांचंही नातं आता पहिल्यासारखं राहिलं नाही हे तिला जाणून द्यायचं होतं त्याला. आणि आता मेघना म्हणाली, आई, माझ्या बहीण भावंडांची जबाबदारी घ्यावी लागेल ना, म्हणून. आणि लग्न झाल्यावर पुन्हा या विषयावरून प्रॉब्लेम नको म्हणून मला लग्न करायचं नाही. इतक्यात तरी माझा विचार नाही. लग्न झालं तर माझ्यासाठी सगळ्या गोष्टी आणखीनच जास्त अवघड होऊन बसतील. मला माझ्या सासरच्या जबाबदाऱ्यासुद्धा सांभाळाव्या लागतील आणि इकडच्यासुद्धा. सासरची मंडळी सपोर्टिव्ह असेल तर सगळं ठीक, नाहीतर खूप अवघड होऊन बसेल सगळं माझ्यासाठी. आणि अंबिकादेवी म्हणाली, हो गं, मी तर याचा विचारच केला नव्हता, पण त्यांच्याशी बोलून बघ, काय म्हणतात ते बघ. तसं पण 3 दिवसानंतर आहे ना तुझं लग्न. अंबिकादेवी तिला डोळ्यांनी खुणावत म्हणाली, कारण त्यांना आदित्यला कळून द्यायचं नव्हतं की तिचं लग्न मोडलं आहे म्हणून. आणि मेघना म्हणाली, हो आई, मी सगळं क्लिअर करणार आहे आज, आणि मग काय तो निर्णय घेते तसं कळवेल मी तुम्हाला आई. आता मेघना आदित्यला म्हणाली, कॉंग्रॅच्युलेशन आदित्य. आणि तो म्हणाला, कशाबद्दल? आणि ती म्हणाली, आता अमृता आणि तू एक झाला आहात म्हणून. आणि आदित्य दुसरीकडे बघत तुटक म्हणाला, थँक्यू. आता दोघे पुन्हा घरी निघाले. मग अंबिकादेवीनं तिच्यासाठी केलेली शॉपिंग तिला दिली, ती नको नको म्हणत असताना. आणि तिचा निरोप घेताना मेघनाचं मन जड झालं. आदित्य मात्र तिथेच घुटमळत होता. त्याला तिच्यासोबत काहीतरी बोलायचं होतं हे आईनं ओळखलं. आणि ती म्हणाली, आदित्य, मी गाडीत आहे बाळा. आणि असंच म्हणून ती पुढे निघून गेली. आता आदित्य म्हणाला, मला तुझी ही अवस्था बघवत नाही मेघना, मी काय करू तुझ्यासाठी, सांग ना. आणि ती म्हणाली, आदित्य, तू अमृताचा स्वीकार केला आहेस ना, हेच माझ्यासाठी खूप आहे. तू आणि अमृता खुश आहात ना, बस. आणि आदित्य म्हणाला, पण तू कुठे खुश आहेस? मला तूही खुश असायला हवी आहेस. तू खुश नसलीस तर मीही सुखी राहणार नाही.
आणि आता मेघना थोडं आश्चर्य वाटून म्हणाली, आदी, आता तुझं सुख आणि दुःख अमृतावर अवलंबून असायला हवं, माझ्यावर नाही. आणि आदित्य म्हणाला, कुठल्या मातीची बनली आहेस ग तू? स्वतः इतकी दुःखात आहेस तरी इतरांची काळजी करतेस, कसं जमतं तुला हे? आणि ती म्हणाली, आदित्य, अरे यालाच तर प्रेम म्हणतात. आणि तो म्हणाला, तू त्याग केला आणि त्यालाच प्रेमाचं नाव दिलंस? त्याला आता तिला सांगायचं होतं, मी आता एकटा आहे, मी फक्त तुझाच आदी आहे. पण आता त्यालाही ते सांगणं जमत नव्हतं. सांगितलं तरी आता काय फायदा, कारण की ती लग्न करणार होतीच ना. म्हणून त्यानंही न सांगणंच योग्य समजलं. आणि तो म्हणाला, मेघना, लवकरात लवकर लग्न कर आणि सुखी हो. तुझ्या बहीण आणि भावाची अजिबात काळजी करू नकोस, मी आहे त्यांच्यासाठी आणि कायमच राहील. तुझा मित्र म्हणून तरी मी हे करू शकतो ना. आणि मेघना म्हणाली, बास आदी, मला आणखी काही नको तुझ्याकडून. तू माझी काळजी करणं सोडून दे, तू अमृताची काळजी घे आता. आणि मला काही गरज पडली तरी मी तुलाच फोन करणार आहे, हक्कानं, मैत्रीच्या हक्कानं, समजलं? इतका हक्क तर आहे ना माझा तुझ्यावर. पण प्लीज आता तू आपल्या नात्याला काही वेगळं वळण देऊ नकोस. असं म्हणून मेघना पुन्हा रडायला लागली. आणि मग आता आदित्य स्वतःहून तिच्याजवळ गेला आणि त्यानं तिला मिठीत घेतली. तिला पुन्हा एकदा मिठीत रडू दिली आणि तोही रडायला लागला. तो आल्या आल्या ती त्याच्या मिठीत रडली, ती वडिलांसाठी, पण आता ती रडत होती त्याच्यासाठी. आता त्यानं झटकन तिला स्वतःपासून दूर केली आणि आदित्य डोळे पुसतच बाहेर निघून गेला. आणि आता त्याचे पाणवलेले डोळे अंबिका देवीच्या नजरेतून सुटले नाहीत. ते दोघेही आता परतीच्या प्रवासाला निघाले. आदित्य आता शांत शांत होता. त्याची मनस्थिती त्याच्या आईला समजत होती. मेघना दुःखात असताना आदित्य सुखी राहणं कधीच शक्य नव्हतं. आणि अंबिका देवी विचार करत म्हणाली, आदित्य, तू आणि मेघना पुन्हा कॉन्टॅक्टमध्ये आहात ना? आणि तो म्हणाला, हो आई. तिच्या वडिलांविषयी कळलं आणि मग मी फोन केला होता. आणि आता तिच्या मदतीला कोणीच नाही, म्हणून ती मला कॉल करते. आई, इतकं तरी मी तिच्यासाठी करू शकतोच ना गं. आणि त्याचाही विचार करत म्हणाली, पण आदित्य, आता अमृतसुद्धा तुझ्या आयुष्यात आहे. हे न विसरता तू तिची फक्त एक मित्र म्हणून मदत करू शकतो, यासाठी माझी काही हरकत नाही. पण पुन्हा अमृताला दुःख होईल असं काही वागू नकोस बाबा. ती असं म्हणाली कारण मेघनानं आदित्यला मारलेली मिठी तिनं पाहिली होती. आदित्यनं जरी तिला हात लावला नसला तरी त्याचं तिच्यावर तिचं प्रेम किती खोलवर रुजलं आहे त्याच्या मनात. आता ती दिसत नसलं तरी मेघनाच्या सहवासाने ते पुन्हा उफाळून यायला वेळ लागणार नव्हता, हे ती जाणून होती. आता नाही म्हटलं तरी मेघनानं मारलेल्या मिठीमुळे त्याला त्याचं प्रेम पुन्हा हटवायला लागलं होतं. तोही शेवटी माणूसच होता ना. आणि आता अशा प्रकारे प्रेमाचा त्रिकोण होऊन बसला. आणि अंबिका देवी म्हणाली, आदित्य, मला वचन दे, तू अमृताला पुन्हा त्रास देणार नाहीस, तिला वाईट वाटेल असं काहीच करणार नाहीस. आणि आदित्य आश्चर्याने आईकडे बघून म्हणाला, आई, तुला माझ्यावर विश्वास नाही का गं? आणि ती म्हणाली, आदित्य, अरे तुझ्यावर खूप विश्वास आहे माझा, पण नशिबावर नाही. मला वचन दे आदित्य. आणि आदित्य म्हणाला, आई, मी तुला वचन देतो की मी अमृता आणि मेघना या दोघींना सुद्धा कधीच त्रास देणार नाही आणि तिची फसवणूक करणार नाही. आणि आता अंबिका देवीला खूप हलकं वाटलं. ती तर अजूनही याच गोड भ्रमात होती की आदित्य आणि अमृता यांचा सुखाचा संसार सुरू आहे. पण जेव्हा तिला कळेल की अमृता आणि आदित्य वेगळे झाले आहेत, त्यांचा डिवोर्स झाला आहे आणि विशाल अमृतावर प्रेम करतो, त्याला तिच्याशी लग्न करायचं आहे, तेव्हा काय होईल हे देवच जाणे बाबा. पण सध्या हे टेन्शन नको आपण घ्यायला, आपण ते 2 एपिसोड नंतर पाहूयात. आता आपण फ्रान्समध्ये येऊयात. इकडे विशाल खूप खुश होता. अमृता अजून 2 दिवस तरी त्याच्यासोबत राहणार म्हणून. आणि आता दोघेही परत येत असतात त्यांच्या घरी. आणि रस्त्यात खूप बर्फवृष्टी चालू होते आणि विशालची गाडी नेमकी फसते. आता काय करायचं, रस्ताही सुनसान असतो आणि आधीच अमृता खूप आजारी होती. आता तिला थंडी वाजायला सुरुवात होते. थोड्याच वेळात तिची अवस्था फार बिकट झालेली असते. तिला इतक्या थंडीची सवय नव्हती. विशाल तिच्या अंगावर त्याचंही जॅकेट टाकतो, पण तरीही तिची थंडी काही कमी केल्या होत नाही. आणि मग तो तिला हातावर हात घासायला सांगतो, पण परिणाम शून्य.
त्याला अचानक आठवतं की आदित्य एवढ्यात गाडीत बियर ठेवतो आणि मग तो ती शोधू लागतो. त्याला बियरची बाटली सापडते आणि तो तिला बियर पाजू लागतो. ती नको म्हणत असते. तिच्यासारख्या मुलीनं बियर पिणं म्हणजे थोडं अवघड वाटत होतं, पण तो जबरदस्ती तिला 4 घोट पाजतोच. पण तरी तिची थंडी काही केल्या कमी होत नाही. आणि मग थोडं दूर गेल्यावर त्याला एक घर दिसतं. तो तिला तिकडे घेऊन जायला निघतो, पण तिथे जाईपर्यंत अमृता बेशुद्ध होते. तिचं अंग बर्फासारखं गोठलेलं असतं. तो तिला अलगद उचलून घेतो आणि मग तिथल्या लोकांना मदत मागतो. तिथले लोक त्यांना एक रूम दाखवतात. तिथे शेकोटी पेटवलेली असते. तिच्या अंगावर 2-3 उबदार ब्लँकेट टाकलेले असतात. विशाल तिच्या हाताचे पायाचे तळवे सतत घासत असतो. त्याची फार घालमेल चाललेली असते, पण तिची ऊब अमृताची थंडी घालायला पुरेशी नव्हती. आता जर हिला ऊब नाही मिळाली तर अमृताचं काही खरं नाही. थंडीने गोठून तिचा जीव जाईल. तिचं रक्त गोठेल. तिच्या अंगात आतपर्यंत थंडी भिनली होती, अगदी हाडापर्यंत गेली होती आणि बाहेरच्या उपायांनी ती काही केलं जाणार नव्हती. त्यासाठी तिच्या शरीरात आतून ऊब निर्माण होणं गरजेचं होतं. आणि मग तिथे उपस्थित असलेली एक वयस्कर बाई म्हणते, तू तिचा नवरा आहेस ना? कारण ज्या प्रकारे तो कासवी झाला होता त्यावरून तो तिच्यावर खूप प्रेम करतो असंच तिला दिसलं. आणि आता नाईलाजाने विशाल हो म्हणाला. मग तूच तिचा जीव वाचवू शकतोस, ती विशालच्या कानात काहीतरी सांगते आणि दरवाजा लावून बाहेर निघून जाते. आणि विशालच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशनच बदलतात. ते सगळं ऐकून तो गोंधळतो, द्विधा मनस्थितीत सापडतो. मी हे कसं करू? तिला काय वाटेल? ती किती चुकीचं समजेल मला? मी तिचा गैरफायदा घेतला असं तर तिला वाटणार नाही ना? पण तिचा जीव वाचवायचा असेल तर मला हे करावेच लागेल. एकदा तिचा जीव वाचला की तिनं मला जीव मारलं तरी चालेल. काय करू? काय करू? आणि विशाल एकदा डोळे घट्ट मिटतो आणि एकीकडे थंडीने कुडकुडणारी अमृता आणि दुसरीकडे त्याच्या मनातील भावनांचा कल्लोळ, संकोच, भीती. आणि तो स्वतःलाच म्हणतो, कमॉन विशाल, आता तिच्यापेक्षा जास्त काहीच महत्त्वाचं नाही. जे होईल ते होईल, ते नंतर बघता येईल. असं म्हणून तो त्याचे कपडे काढून तिच्या ब्लँकेटमध्ये शिरतो आणि तिच्या अंगावरचेही कपडे काढून टाकतो आणि तिला जवळ ओढून घेतो. ती तरीही थंडीने कुडकुडतच असते. तिला भान नसतं की तिच्यासोबत काय होतंय. तिच्या शरीराच्या सगळ्या संवेदना गोठून गेलेल्या असतात. तिचं शरीर बधीर झालं होतं. त्याच्या नुसत्या स्पर्शाने तिची थंडी कमी होणार नाही, कारण तिच्या आतमध्ये ऊब निर्माण झालेली नसते. दोघात अजून अंतर असतंच. विशालला त्याच्या मर्यादा माहीत होत्या. याही परिस्थितीत तो भान ठेवत होता. आणि मग विशाल तिच्या चेहऱ्याकडे पाहून तिच्या गुलाबी नाजूक ओठांकडे नजर वळवतो. यावेळी त्याने तिच्याशी किस केलेला क्षण आठवतो आणि तो तिला मनातूनच सॉरी म्हणतो आणि तिच्या तोंडात तोंड घालतो. विशालला जेव्हा कधी एखादी गोष्ट मनातून करायची नसते पण ती करणं गरजेचं असतं, तेव्हा तो असंच समोरच्याला सॉरी म्हणतो. आणि आता तो तिचे ओठ एकटाच चोखत असतो आणि फक्त हाताने मिठी मारून तिला स्पर्शाची ऊब देत असतो. मग थोड्या वेळाने तिच्याही शरीरात ऊब निर्माण व्हायला लागते आणि अमृता तिचे ओठ आणि पापणे हलू लागते. तिच्या गोठलेल्या शरीराची बधिरता थोडी थोडी कमी होते आणि तिच्या शरीरात विशालच्या शरीराचा स्पर्श जाणवू लागतो. तो पहिला पुरुषी शरीराचा स्पर्श तिला कळायला लागतो आणि त्याची गोडी वाटून तीही आवेगाने त्याच्या तोंडात तोंड घालते आणि अमृता तिचं पूर्ण शरीर त्याला समांतर चिटकवते. आणि आता हे पाहून विशालचे डोळे मोठे होतात. तिच्या अवयवांचा स्पर्श त्याला होतो. तिची टचटचीत छाती त्याच्या छातीला भिडलेली असते आणि तिने त्याला घट्ट मिठी मारली होती. त्याच्या शरीराची ऊब तिला हवीहवीशी वाटत होती आणि आता दोघेही विवस्त्र अवस्थेत बिलगले होते. तिला असा स्पर्श करून विशालने जणू तिच्या आत्म्याला स्पर्श केला होता. आता अमृताने विशालवर हल्ला चढवला, जो विशालला अजिबात अनपेक्षित होता, पण तोही प्रतिसाद देत होता तिला. दोघेही बेभान बेधुंद झाले होते आणि ती त्याच्या तोंडातून तोंड बाजूला काढतच नव्हती. खालचा आणि वरचा ओठ, जीभ सगळं चोखत होती आणि बघता बघता तिची थंडी आणि बधिरता कमी झाली
आणि तिनं अंगावरचं ब्लँकेट बाजूला फेकून दिलं. ती त्याला घट्ट डोळे मिटून त्या सुखाची मागणी करू लागली. तिने फक्त 8च घोट पिले होते बिअरचे, पण तिला अजिबात बिअरची सवय नव्हती आणि त्यामुळे ती तिचं भान हरवली होती. ती विशालला सर्व ठिकाणी स्पर्श करायला सांगत होती, त्याचा हात पकडून आणि एकरूप होण्याची मागणी करत होती, इशारा करून. पण विशाल हे सगळं करणार नव्हता, कारण ती शुद्धीत नव्हती. पण त्याला सगळं समजत होतं. खूप अवघड होतं त्याच्यासाठी स्वतःवर कंट्रोल ठेवणं. पण तरीही ती त्याची नाही हे भान होतं त्याला आणि त्यामुळेच त्याने त्याची मर्यादा ओलांडली नाही. अमृता मात्र बेधुंद झाली होती. तिच्या तोंडातून मादक असे उद्गार बाहेर पडत होते. तिची ही पहिलीच वेळ होती अशी कोणासोबत तरी बेड शेअर करण्याची. पहिलं चुंबन, पहिली मिलनाची तडप, ते आसुसलेपण आणि तो बेभान प्रणय. तिच्याकडे पाहून कळत होतं की ती किती आसुसली आहे यासाठी आणि ती त्यामुळे त्याला आणखीनच अंगावर ओढून घेत होती. तीही शुद्धीत असती तर तिनं असं काही केलं असतं का? नाही. तिला तिच्या मर्यादा माहीत होत्या आणि मी तिच्या या अवस्थेत तिचा फायदा घ्यायचा का? नाही विशाल, नाही. दिस इज रॉंग. ती बिअर पिल्यामुळे ती नशेत आहे, तो मनातच म्हणाला आणि मनाला समजावूनही सांगत होता. आणि ती दोन्ही हात उंचावून त्याला जवळ बोलत होती, मादक हालचाली करत होती आणि जे तिला हवंय तेही त्याला खूप हवं असं वाटत होतं. अमृता थोडी गालात हसते, पण तिचे डोळे अजूनही बंदच असतात. आता ती पूर्ण गरम झाली होती. तिचं आणि त्याचंही अंग हीटरसारखं तापलं होतं. विशालनं त्याच्या शरीरातली आग तिच्यात पेटवली आणि काही वेळाने तो तिच्यापासून उठला आणि त्यानं त्याचे कपडे घातले. अमृता मात्र तशीच काही काळ चुळबुळ करून पुन्हा झोपी गेली. त्यानं तिच्या चेहऱ्याकडे पाहिलं. तिच्या चेहऱ्यावर कसली तरी आतुरता, ओढ जाणवत होती त्याला. पण नाही, आज जर विशाल भावत गेला असता तर कदाचित खूप मोठा अनर्थ घडला असता. काय वाटलं असतं तिला? काय विचार केला असता तिनं माझ्याबद्दल? किती खुश आहे ती तिचा कुणाल भेटला म्हणून. आता ती कुणालची अमानत राहील कायमच असं म्हणून विशाल तिच्या अंगावर कपडे चढवतो पुन्हा. आता त्याच्या डोळ्यांना ती पूर्ण दिसली होती त्या अवस्थेत, ज्या अवस्थेत तिला पाहण्याचा अधिकार फक्त तिच्या नवऱ्याला होता. आणि आता तो दार उघडून खाली मान घालूनच बाहेर जातो. आता थोड्या वेळात सकाळ होते. अमृताला जाग येते. तिला थोडं बरं वाटत असतं, पण अंग थोडं ठणकत होतं. जास्त काही नाही घडलं तरी विशालच्या राकट, तणकट, बळकट हाताच्या स्पर्शाने तिच्या नाजूक अंगाला कुस्करून टाकलं होतं. तिला जाग आली. हे पाहून विशाल काहीच न बोलता रूममधून बाहेर निघून गेला. तिला काहीच कळत नव्हतं की रात्री काय घडलं आणि ती इथे कशी आली. तिला तर एवढंच माहीत असतं की ती खूप थंडीने कुडकुडत होती. आणि मग थोड्याच वेळाने ती वयस्कर बाई तिच्या रूममध्ये तिला चहा घेऊन आली आणि अमृता तिचे आभार मानत म्हणाली, थँक्यू काकू. मग ती स्त्री तिला म्हणते, अगं आभार माझे कशाला मानतेस? मानायचेच असतील तर तुझ्या नवऱ्याचे मान. कारण रात्री तुझा जीव गेला असता. तू निपचिप पडली होतीस बेशुद्ध होऊन थंडीने. अंग तर बर्फासारखं थंड पडलं होतं तुझं. बहुतेक गोठून तुझा बर्फ झाला होता. तुझा नवरा तर बिचारा रडायलाच लागला होता. काहीच खाल्लं पिल्लं नाही त्यानं रात्रीपासून. तुझ्या अंगावर ब्लँकेट टाकत होता, हातपायाचे तळवे चोळत होता. नुसती घालमेल चालली होती त्याची. खूप प्रेम करतो ग तो तुझ्यावर. आणि इतकं करूनही तुझी थंडी जात नव्हती. मग तुझ्या नवऱ्याने असं म्हणून ती वयस्कर बाई तिच्याकडे बघून हसली. आणि अमृता आता पुढे म्हणाली, त्यांनी काय काय केलं त्यांनी? आणि ती म्हणाली, आता तूच त्याला विचार. नवरा बायको आहात ना तुम्ही दोघं? असं म्हणून ती तिच्या कानात काहीतरी सांगते आणि म्हणते, तू आज जिवंत आहेस फक्त त्याच्यामुळे. आणि आता अमृता हे सगळं ऐकून शांत होते. रात्री काय घडलं हे ती आठवण्याचा अस्पष्ट प्रयत्न करते, पण तिला काही जास्त आठवत नाही. पण विशाल मात्र तिच्यापासून नजर चोरत असतो आणि तिला समजून जातं की रात्री काय घडलं असावं. अमृता काहीच बोलत नाही आणि गपचूप गाडीत येऊन बसते. पण तिला काहीतरी बदलल्यासारखं वाटत असतं तिच्या आतमध्ये. विशालसुद्धा तिच्याकडे बघायचं टाळतो. आता अमृता पुन्हा चिडेल का विशालवर? हे सगळं झाल्यावर अमृता तरी पण जाईल का कुणालकडे?
का करेल विशालचा स्वीकार? जाणून घेण्यासाठी पाहत राहा आणि ऐकत राहा. प्रेमासाठी काही पणचे पुढील नेक्स्ट एपिसोड लवकरच घेऊन येत आहोत. धन्यवाद.